तर एकीकडे आपण पाहतोय उद्धव ठाकरे म्हणजे ठाकरे सेना युती संदर्भात सकारात्मक असल्याचं स्पष्ट झालंय। मात्र इकडे मनसे एकत्र राहण्यासाठी एकत्र आलोय असं उद्धव ठाकरेंनी म्हटल्यानंतरही मनसेची भूमिका अजूनही संभ्रमाची असल्याचं कळतंय। कारण राज ठाकरेंनी तेवढा युतीबाबत स्पष्टपणा बोलण्यातून दाखवला नाहीये। त्यातच आता राज ठाकरेंनी युती संदर्भात कोणीही बोलू नये अशा सूचना दिल्या आहेत। कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी युती संदर्भात बोलताना आधी आपल्याला विचारावं असे आदेश त्यांनी दिलेत। आणि म्हणून ठाकरे सेना आणि मनसे या दोन पक्षांच्या युती संदर्भात संभ्रम कायम आहे। तर पाहतोय की राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना काय सूचना केल्या आहेत। माध्यमांमध्ये व्यक्त होण्यापूर्वी परवानगी घ्या, विचारल्याशिवाय सोशल मीडियावरती पोस्ट करू नका, मुख्य माध्यमांमध्ये मत व्यक्त करताना विचार करूनच बोला आणि पक्षाची बाजू मांडताना वादग्रस्त वक्तव्य करणं टाळा। विजय मिळाल्यानंतर तर राज ठाकरेंनी सावध भूमिका घेतल्याचं या संपूर्ण निर्देशांवरून कळतंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।